लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. रेती माफियांकडून पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकी. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्याकडे केली कारवाईची मागणी. बातमी पुसद येथून. अवैध रेती तस्करी विरोधात सातत्याने वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुसद येथील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार वंदे भारत न्यूज चॅनलचे पत्रकार शेख मेहबूब शेख इब्राहिम यांना एका मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून थांबल्याने रेती माफियांचे मनोबल वाढत असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली. निवेदनावर ॲडव्होकेट अनिल ठाकूर, अहमद पठाण, ज्ञानेश्वर मेटकर, मारुती भस्मे, उमेश जाजू, संजय रेक्काबार, नवाज अली, मनीष दशरथकर, दीपक धर्माधिकारी, सय्यद अकीब रिझवी, ॲडव्होकेट प्रदीप नरवाडे, अब्दुल हमीद, विष्णू धुळे, कैलास शावणे, किशोर कांबळे, अनिल चेंडकाळे, दिनकर गुल्हाने, बाबूलाल राठोड, सुनील सिंह काकड, बाबा खान, विजय लिखाते, सुनील गंगाखेडे, प्रकाश खिल्लारे, मोहम्मद हनीफ, शब्बीर शेख, राजू सोनोने, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे व राजेश ढोले आदी पत्रकार प्रतिनिधी यांच्या सह्या आहेत. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.